ताईची खूपच गोंधळ झाला. लटकन 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 लटकन. हाय हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आहे सोमवार, श्रावण सोमवार आहे आणि आज आहे रक्षाबंधन. तर रक्षाबंधनच्या सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि रक्षाबंधन म्हटल्यानंतर भाऊ तर असायलाच पाहिजे. तर माझा भाऊ आणि वहिनी दोघं पण आलेले आहेत. तर आता म्हणजे आता हे नाशिकला आले म्हटल्यानंतर ह्यांनी मस्त भाजीपाला घेतलेला आहे इथे आणि तोडत बसलाय, दोघ जण निवडत बसले आहे. आणि माझा इथे चाललाय रक्षाबंधन स्पेशल स्वयंपाक. तर आज मी बनवत आहे रस अंगोरी बनवत आहे. त्यानंतर व्हेजिटेबल कोफ्ता करी जी आहे ती बनवायची आहे, म्हणजे व्हेज मराठा बनवत आहे ऍक्च्युली मी आज. त्यानंतर वरण भाताचा कुकर झालेला आहे आणि इथे पीठ पण मळून आहे. आता पहिले हे बनवून घेते आणि त्यानंतर बाकी करते. आणि ते ही कोथिंबीर वडी आहे, ही मी कालच स्टीम करून ठेवली होती आणि आता ही फक्त तळायची बाकी आहे. तर असा आजचा मेन्यू राहणार आहे आणि आजचा मी दिवस तुमच्याशी पूर्ण शेअर करत आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर आज सोमवार आहे म्हटल्यानंतर पूजा करायची होती. सोमवारचा माझा आणि संदीप दोघांचा पण उपवास असतो. तर रोजच्या ऑफिसमुळे तर संदीपला ते काही जमत नाही रोज पूजा करायला. तर मग आज ते पूजा करत होते आणि इथे मी त्यांना बेलाचे पानं देत होती. तर हे बेलाचे पानं त्यांनी बाजारातून आणले संदीपनी, पण अजिबात चांगले नाही मिळाले. त्याच्यामुळे मग ते एक एक द्यावं लागत होतं आणि पूर्ण 108 बेलाची पानं पण आम्हाला ती काही मिळाली नाही. त्यानंतर इथे संदीपचं नामस्मरण चालू होतं. ते 108 शंकराचे नाम स्मरण करतात, तर मग ते चालू होतं. त्यानंतर आम्ही जेवण केलं. तर आता तुम्ही बघू शकता इथे मस्त मी रसंगोरी केलेली होती. तर हे जे बॉल्स आहेत ते थोडेसे मोठे झाले, अगदी अजून छोटे छोटे करायला पाहिजे होते. त्यानंतर हा सगळा पूर्ण स्वयंपाक झाला, अगदी लवकर झाला, जास्त वेळ लागला नाही. इथे मयूर वाट बघतोय कधी जेवायला मिळेल, कारण रक्षाबंधनाचा म्हणजे राखी बांधण्याचा मुहूर्त थोडासा उशिरा होता, 1:30 नंतर होता. तर मग आम्ही जेवण करून घेतलं आधी आणि त्यानंतर मग राखी बांधली. तर इथे जेवण वगैरे झालेलं आहे. मग आम्ही थोडा वेळ आराम केला, त्यानंतर रेडी झालो आणि आता 3-3:30 झालेले आहे आणि आता आम्ही राखी बांधतोय. तर संध्याकाळी पण बांधू शकली असती, पण मग मयूरला लगेच पुण्याला जायचं होतं, त्याच्यामुळे मग मी संध्याकाळी नाही, मग दुपारीच बांधून घेतली. तर आमचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम अशा प्रकारे चालू आहे. जिथपर्यंत आहे तिथपर्यंत लाव ग्राउंड. खूपच छोटं लाव. चष्मा लाव ना संदीप, मी दिसतंय का नाही, तूच नाही दिसतंय, बाकी सगळे दिसतंय. खाली बसून घेऊ का मी मग? नाही, उभीच राहा, वरती उभी राहा अजून सोफ्यावर. अरे मग इथे मयूरला आणि आयुषला ओवाळून झाल्यानंतर मी विजयशांतीला पण ओवाळत आहे. मी जेव्हापासून मयूरचं लग्न झालं तेव्हापासून मग विजयशांतीला पण ओवाळते, तिला पण राखी बांधते. मग तेवढ्यातच आमचा सिलेंडर आला आणि सिलेंडर घेतला संदीपनी आणि मी तिला ओवाळते आणि त्यानंतर संदीपला पण ओवाळण्याचा कार्यक्रम झाला. आता बॅकग्राऊंडला सिलेंडर चांगला दिसत नव्हता, पण तो कॅमेरा समोरून नेता पण येत नव्हता, त्याच्यामुळे मग तो तिथेच राहिला. मग ओवाळून वगैरे झाल्यानंतर राखी बांधली. आयुषला पण राखी बांधते. आता आयुष एकटाच आहे मला, तर त्याला पण मीच राखी बांधते. आणि त्याची एक फ्रेंड आहे वीरा, म्हणजे जी तेजस्विनीची मुलगी आहे, तर ती त्याला राखी बांधायला येते. मग थोड्या वेळात तुम्हाला ती व्हिडिओमध्ये दिसेलच. त्यानंतर मी माझ्या भावाला राखी बांधलेली आहे
आणि आता आज तो माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर सगळ्यात आधी तर देवराखी बांधली जाते. त्यानंतर मग मी माझी राखी, हर्षाची राखी आणि साक्षीची राखी अशी तिघांची पण राखी बांधली. हो केलं आता. बघा, मी तुम्हाला एक किस्सा सांगितला होता आमच्या लहानपणीचा. जेव्हा पण मी आणि हर्षा मयूरला राखी बांधायचो तर तेव्हा त्याला मम्मी आम्हाला तर गिफ्ट द्यायचीच, आम्हाला पैसे द्यायची, ओवाळणी टाकायची आणि त्याला पण पैसे द्यायचे. तर आजही तो मला म्हणे हा आता गुगल पे कर मला. तर अशी आमची भावा बहिणीची मस्ती चालू होती. ते झाल्यानंतर तेवढ्यातच वीरा आली आणि आता वीरा पण आयुषला राखी बांधणार. त्याच्या आधी विजयशांती संदीपला राखी बांधत होती. संदीपला एक बहीण आहे पण ती आत्ता बाहेर देशात आहे, त्याच्यामुळे यावेळेस तिने राखी म्हणजे पाठवली नाही. नाहीतर दरवर्षी एकतर तिची राखी येते किंवा मग आम्ही रक्षाबंधनाला कधी जर पुण्याला गेलो तर मग ताईकडे तिथे जातो. पण हे असं पहिलं वर्ष होतं ज्यावेळेस ताईची राखी आली नाही. तर माझ्या नंदेचं नाव आहे निलिमा ताईची राखी आली नाही. पण नंतर मग त्यांनी फोन वगैरे करून सांगितलं होतं संदीपला की तू राखी बांधली असशील तर चांगली गोष्ट आहे ना, तर मग घेऊन घे आणि बांधून घे. आणि संदीपची एक चुलत बहीण आहे शिल्पा, तर ती पण संदीपला राखी बांधते आणि ती दरवर्षी राखी पाठवते. तर तिची जी राखी असते ना तर ती सुनीता ताईकडे म्हणजे संदीपच्या आत्याकडे येते. आणि जेव्हा आम्ही पुण्याला गेलेलो नसतो म्हणजे नाशिकमध्ये असेल तर मग आम्ही त्यांच्याकडे जातो, आत्याकडे जातो आणि मग तिथेच आत्या आयुषला राखी बांधते, मग संदीपला पण शिल्पाची राखी बांधते. तर असा आमचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो जेव्हा मयूर माझ्याकडे येत नाही किंवा मी मयूरकडे म्हणजेच पुण्याला जात नाही, तर तेव्हा असं आम्ही करतो. तर यावर्षी लकीली फॉर्च्युनेटली मयूर इथे आलेला होता, म्हणजे आला आहे माझ्याकडे रक्षाबंधनाला. आणि रक्षाबंधन मला वाटतं लग्नानंतरचं हे पहिलंच रक्षाबंधन होतं जेव्हा हा नाशिकला आला. नाही तर पहिल्या वर्षी जेव्हा मयूरचं लग्न झालं तेव्हा आम्ही पुण्याला गेलो होतो. आणि विजयशांती पण आयुषला, अगस्त्याला दोघांना पण राखी बांधते. तर इथे ही बांधत आहे, राखी बांधत आहे. आणि मस्त असा आमचा हा रक्षाबंधनचा कार्यक्रम झालेला आहे. आणि आता जेव्हा मी व्हिडिओ एडिट करत आहे तर तेव्हा मला तेच आठवत आहे आणि म्हणजे आठवण येते मला मयूरची आणि विजयशांतीची पण. मग जेव्हा मी बांधत नाही राखी किंवा माझं तिकडे येणं होत नाही किंवा मयूरचं इकडे येणं होत नाही, नाशिकला येणं होत नाही, तर अशा वेळेस मग हर्षा आणि मयूर हे दोघं पण पुण्यात असतात. मग ते भेटतात, ते बांधतात एकमेकांना राखी. तर असा आम्ही रक्षाबंधनचा आमचा हा राखीचा सण साजरा करतो. आणि रक्षाबंधन असेल आणि जर आपण भावाला राखीच बांधली नाही किंवा तो आपल्याकडे आला नाही किंवा आपण त्याच्याकडे गेलो नाही तर काहीतरी अधुरं असं वाटतं, काहीतरी मिस झाल्यासारखं वाटतं. पण कसं होतं, जोपर्यंत आपण लग्नाच्या आधीपर्यंत जेव्हा राखी बांधतो आणि एका घरात असतो तेव्हाचे दिवस वेगळे असतात. पण नंतर जेव्हा आपलं लग्न होतं आणि सगळे म्हणजे आपण मोठं झाल्यानंतर सगळे आपापल्या लाईफमध्ये बिझी होऊन जातात, तेव्हा दरवर्षीच भेटणं होत नाही. कधी राखी म्हणजे पाठवावी लागते, पोस्टाने पाठवावी लागते, जसं आता यावर्षी झालेलं आहे. यावर्षी संदीपची बहीण खूप दूर आहे संदीपपेक्षा आणि तिने पण म्हणजे राखी वगैरे बांधली नाही. तर मे बी तिला पण आठवण येत असेल. त्या दिवशी आमचा व्हिडिओ कॉल वगैरे झाला होता.
तर ही आहे वीरा, तेजस्विनीची मुलगी, आणि 3-4 वर्षापासून आता ही राखी बांधते आयुषला. मग कधी आयुष जातो, कधी ही येते. आता यावेळेस आमच्याकडे सगळे पाहुणे होते, तर म्हटलं चला तूच ये इकडे, म्हणून ही आज आली आणि मस्त राखी बांधत आहे आयुषला. आणि दोघं इतके सिरियस होते, काय झालं होतं माहिती नाही. आय थिंक आयुष थोडासा नर्वस होता आणि थोडा सॅड होता, कारण आता मामा मामी पण जाणार होते गावाला, म्हणून कदाचित असेल. हे बघा, वीराची पण राखी बांधून झाली आणि आता आमचा हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपूर्ण पार पडला. तर आता इथे मामी त्याला गिफ्ट देत आहे, जे गिफ्ट वीराला देणार आहे, आणि वीरानी पण आयुषसाठी गिफ्ट आणलेलं आहे. पण मी माझ्या भावाला काहीच गिफ्ट दिलेलं नाहीये. तर मी माझ्या भावाला आणि वहिनीला दिवाळीमध्ये छोटंसं जे माझ्याकडून होत असेल तेवढं मी गिफ्ट देते, आणि रक्षाबंधनला नाही देत, रक्षाबंधनला मी त्याच्याकडून गिफ्ट घेते. हे सगळं झाल्यानंतर आम्ही मस्त फोटो सेशन वगैरे केला, फोटोज काढले. या व्हिडिओच्या शेवटी मी फोटोज पण तुमच्याशी शेअर करेल. आणि इथे मयूर आणि विजयशांती दोघं पण आमच्या पाया पडत आहे. आता झाली आहे संध्याकाळ म्हणजे रात्रीचे 9 वाजले आहे, आणि आता स्वयंपाक तर काहीच करायचं नव्हतं, कारण सकाळचं पण आहे थोडंफार, आणि मेन म्हणजे आज आहे सोमवार. तर रक्षाबंधनचा मी इतका मोठा स्वयंपाक केला होता, त्याच्यामुळे मग आम्ही सोमवारचा उपवास तेव्हाच सोडून दिला. मयूरला राखी बांधायच्या आधी आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर मुहूर्त होता रक्षाबंधनचा, राखी बांधण्याचा, तर तो 1:30 वाजतापासून होता. त्याच्यामुळे म्हटलं पहिले जेवण करून घेऊ, कारण त्याला परत मग पुण्यासाठी परत जायचं पण होतं, निघायचं पण होतं. मग आधी जेवण करून घेतलं, त्यानंतर आम्ही राखी बांधली. आणि आता जर काही स्वयंपाक नाहीच आहे, मग आता उपवास आहे म्हटल्यानंतर मग आता मी साबुदाणा वडा केलेला आहे. म्हटलं पाऊस पण चालू झालेला होता, तर म्हटलं पावसामध्ये थोडं खायला मजा येईल. तसं सकाळी पण कोथिंबीर वडी वगैरे झालेली होती, म्हणजे ऑइली ऑलरेडी झालेलं होतं, पण खूप दिवस झाले साबुदाणा वडा केला नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं चला आज ना आपण साबुदाणा वडाच करूया. आणि मग आता तेच आम्हाला खायचं आहे, तर मी इथे दाखवते. हे बघा, आयुष साबुदाणा वडा एन्जॉय करतोय, आणि संदीप थोडंसं कामासाठी बाहेर गेले आहे, त्याच्यामुळे ते आता येईल. त्यानंतर मग मी आमच्यासाठी पण तळून घेईल, माझ्यासाठी आणि संदीपसाठी. तर मी इथे तयार करून ठेवलेले आहे बॉल्स असे. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपले साबुदाणा वडा मी असे करून घेतलेले आहे, फक्त तळायचे बाकी आहे. मग संदीप आले की मग तळेल आणि मग आम्ही जेवण करू, म्हणजे हेच खाऊ. आजचा मी पूर्ण दिवस तुमच्याशी शेअर केलेला आहे. आज जो सोमवार होता त्याच्यामुळे थोडीशी पूजा वगैरे झाली, जे 108 मी बेल वगैरे वाहते ते वगैरे झालं. तर आज सोमवार आणि सुट्टी होती, आज म्हणजे सुट्टी घेतली होती खरं संदीपनी, त्याच्यामुळे मग त्यांनी पूजा वगैरे केली आज, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. आणि रोज कसं असतं, सोमवार असला तरी पण सकाळी ऑफिसला लवकर निघून जावं लागतं, त्याच्यामुळे मग पूजा वगैरे करायला वेळ नसतो. आणि संदीपचा पण उपवास असतो सोमवारचा, जे श्रावण सोमवार ते पण करतात आणि मी पण करते, म्हणून मग आता संध्याकाळी स्वयंपाक नव्हता. आणि असाच आजचा आमचा दिवस मी इथे शेअर केलेला आहे. आणि हा आमचा रक्षाबंधन स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.